काय झालं, 4 मित्र होते. त्या 4 मित्रांनी असं ठरवलं की आपण एकत्रित येऊन काही व्यापार करूया. कशाचा व्यापार करायचा? त्यांनी जरा बाजारपेठेचा अंदाज घेतला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की सध्या कापसाला भाव बरा आहे, कापसाच्या गाठीचा व्यापार करू. ठीक आहे, चौघांनी काही पैसे घातले, आपल्याजवळ होती ती पुंजी घातली, एक रक्कम गोळा केली. चौघांच्या ह्याच्यानी संगनमतानी एकत्रित एक काही कारखाना वगैरे उभा केला. कापूस यायला लागला, व्यापार चांगला चालला. गोदामं बांधली, त्याच्यात कापूस ठेवला, अमुक झालं तमुक झालं, त्या गाठी बनायला लागल्या, त्या बाहेर पाठवायचं, ते सगळं सुरू झालं. आता व्यापारच आहे तो, ते सगळं करावंच लागणार. झालं असं की त्या कापसाच्या गाठी ते हायड्रॉलिक हे असतं ना, त्याला ते घट्ट बांधलेले असतात त्या गाठी, हायड्रॉलिक प्रेस असतो तो. आणि मग ते करून त्या गाठी घट्ट बांधून त्या गोदामामध्ये टाकायला लागले. अडचण अशी झाली की त्या गोदामामध्ये उंदीर झाले आणि ते उंदराने त्या गाठी कुरतडायला प्रारंभ केला. कारखान्यातल्या कामगारांनी मालक म्हणून यांना सांगितलं, ते उंदीर झालेत, ते गाठी कुरतडतात, मग त्याला योग्य भाव येत नाही, अमुक नाही तमुक नाही. ते चौघे म्हणाले ठीक आहे बघू आपण. अहो बघू नाही, फार नुकसान व्हायला लागले, काहीतरी करा. त्याने सांगितलं ठीक आहे, आता उंदीर घालवायचेत, काय करावं? उंदरावरचा एकच उपाय, मांजर. त्या चौघांनी मिळून एक मांजर पाळले, त्याच्याकरता एक मीटिंग घेतली. त्याचा खर्च दाखवावा लागतो ना. हां, ज्यांना इन्कम टॅक्स भरून माहिती आहे ना, त्यांना मी काय म्हणतो ते कळेल. मग ते बैठक झाली, अमुक झालं, मग एक मांजर पाळायचं ठरलं. मग त्या मांजरीचा खर्च कसा करायचा, अमुक नाही तमुक नाही. मग त्या चौघांच्या बैठकीमध्ये असं ठरलं, आपण 4 जण, मांजरीला 4 पाय, म्हणजे 1/4 सगळ्यांनी वाटून घ्यायचं. प्रत्येकाच्या पायाचा एक एक, हे पुढचा पाय तुझा, पुढचा दुसरा पाय तुझा, मागचा हा पाय याचा, हा पाय माझा, काय विभाग करून घेतले त्याने मांजरीचे. झालं, ते मांजर पाळली, मग ती गोदामामध्ये जायला लागली, ते उंदीर खाल्ले, अमुक झालं. किती खाईल खाऊन खाऊन. ती मांजर आहे कळल्यानंतर उंदीरही यायचे बंद व्हायला लागले. ते एके दिवशी काहीतरी करताना, ते काय मांजरीचा अंदाज चुकला, काही झालं, ते झेप मारताना काहीतरी कशाला तरी अडखळली, काही झालं, तिचा एक पाय तुटला, पायाला झाली जखम. ते पायानं तिला चालता येईना. मग आता औषधोपचार केले पाहिजेत. मग काय करायचं ते त्याने सांगितलं, कुणाच्या पायाचा वाट्याचा पाय आहे? म्हणजे एकाने सांगितलं माझ्या. मग तू ते बघ, आम्हाला वेळ नाही. तो म्हणाला मलाही वेळ नाही. त्याने तात्पुरती आपली काही पट्टी गिट्टी गुंडाळली त्याला, त्या मांजरीच्या पायाला, आणि बघू नंतर जाऊ डॉक्टरकडे, काय करायचं नंतर करू, आता वेळ नाही, म्हणून एक पट्टी गुंडाळली त्याला आणि गेला कामाला निघून. मांजर बिचारं लंगडायला लागलं. आता त्याला उंदीर पकडायचंही हे राहिलं नाही, एक पाय अधू झालेला. इकडं तिकडं फिरता फिरता ते कामगारांच्या जागा असतात ना, निवासाच्या खोल्या असतात, एका खोलीमध्ये गेलं. तिथं ते दुधाचं पातेलं ठेवलेलं चुलीवर. दूध बघितल्यावर मांजर तिकडं गेलं. तेवढ्यात त्या बाईला कळलं, तिने लगेच काठी उगारली, काहीतरी झालं. ते तिथून पळताना ज्या चुलीवर ते भांडं ठेवलेलं होतं, त्या चुलीचा आणि पायाला बांधलेल्या चिंधीचा संपर्क आला आणि पायाला लागलेली ती चिंधी पेटली. कापड बांधलं होतं पायाला, ते पेटलं. आता ते पेटलं म्हणल्यावर ते मांजर अजून जास्त घाबरलं आणि ते गेलं कापसाच्या गोदामात. पायाला बांधलेली पेटती पट्टी घेऊन ते मांजर गेलं गोदामात. आता पुढं काय झालं याच्याकरता प्रवचन करू काय? झालं ते सगळं, गोदाम पेटलं, हे झालं ते झालं, सगळं जळून खाक, हाकार झाला. कसं झालं कसं झालं, असं झालं, ते मांजरामुळे झालं हे कळलं. 4 मित्रांची पुन्हा बैठक. तुझ्या वाट्याचा पाय होता, त्याच्यामुळे हे सगळं झालंय, आम्हाला भरून दे. तिघांनी त्याच्यावर खटला दाखल केला. मला सांगत बसायला वेळ नाही फार. न्यायालयामध्ये खटला दाखल झाला. म्हणे ह्याच्या वाट्याचा असं असं झालं, आम्ही मांजर पाळलं, एक एक पाय वाटून घेतला, याच्या वाट्याच्या पायाला ती जखम झाली म्हणून यांनी पट्टी बांधली, मग ती पेटली, मग ते तिथं गेलं, मग ते सगळं गोदाम जळालं वगैरे वगैरे. त्यामुळे यांनी आम्हाला भरून द्यावं. 3 पाय चांगले होते, त्यामुळे ते आम्हाला 3 भरून द्यावेत त्यांनी.
न्यायाधीशाने सांगितलं तुमचं काय? तो म्हणाला भरून द्या. म्हणजे मी काय मुद्दाम ते सगळं जळावं म्हणून पट्टी बांधली होती का? उद्योग माझा पण आहे. झालं, हे दुर्दैवाने झालं, व्हायला नको होतं पण झालं. आता त्याला मी तरी काय करू? आणि यांना मी पैसे कुठून भरून देऊ? माझ्याजवळ होते ते सगळे पैसे मी धंद्यात टाकलेत, यांना देण्यासारखं काही नाही. 3 मित्रांनी सांगितलं ते आम्हाला माहीत नाही, ते आमचे पैसे भरून द्या. ते न्यायाधीशांनी सगळं ते चित्र उभं बघितलं, अमुक तमुक. त्यांनी सांगितलं अप्पा मला याच्यावर वेळ पाहिजे थोडासा विचार करायला, तुम्ही उद्या या. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो खटला उभा राहिला, सगळं झालं. न्यायाधीशांनी पुन्हा ती सगळी चौकशी केली. तुम्ही चौघांनी व्यापार सुरू केला, बरोबर. सगळ्यांच्या समान रकमा होत्या, बरोबर. चौघांनी उंदराचा नाशा करता मांजर पाळली, बरोबर. मांजरीचे पाय वाटून घेतले, बरोबर. यांच्या वाट्याला आलेल्या पायाला जखम झाली, बरोबर. तुम्ही त्याला चिंधी बांधलीत, बरोबर. ती चिंधी घेऊन मांजर त्या चुलीजवळ गेलं, बरोबर. चिंधी पेटली, बरोबर. पेटलेली चिंधी घेऊन मांजर तिथं गेलं, बरोबर. गोदाम जळालं, बरोबर. नुकसान झालं, बरोबर. मग आता यांनी तुमच्या तिघांचं नुकसान भरून दिलं पाहिजे, कारण पाय त्याच्या वाट्याचा होता, बरोबर. तिन्ही मित्र म्हणाले आमचं हेच म्हणणं आहे, तुम्ही तसाच निर्णय द्या. न्यायाधीश हुशार होते. जुना काळ, मी जुनं सांगत असतो. न्यायाधीश खूप हुशार. त्याने सांगितलं तुमचं म्हणणं बरोबर आहे की याने तुमच्या तिघांचं नुकसान केलंय आणि त्याने तुमचं नुकसान भरून दिलं पाहिजे, हे बरोबर आहे. पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ज्या पायाला ही चिंधी बांधली होती तो पाय कुणाच्या वाट्याचा होता? याच्या. ती चिंधी पेटली की नाही? पेटली. त्या पायानं मांजरीला चालता येत होतं का? नाही. मग त्या पेटत्या पायाला घेऊन गोदामापर्यंत कोण गेलं? याच्या वाट्याचा पाय पेटला, बरोबर आहे. पण त्या पेटत्या पायाला घेऊन त्या गोदामापर्यंत कोण गेलं? उरलेले 3 पाय. मग दोष कुणाचा? अहो, हा मोडलेला पाय म्हणजे आपली जीवदशा आहे. आणि हे उरलेले 3 पाय आहेत ना, जे घातकतेकडे घेऊन जातात, ती अहंता, ममता आणि वासना आहेत, ते आम्हाला तिकडे घेऊन जातात. आम्हाला तिकडं नेणारा अहंकार आहे, आम्हाला तिकडं नेणारी ममता आहे, आम्हाला तिकडं नेणारी वासना आहे. म्हणून ज्ञानोबारायांना हे बोलावं लागलं की म्हणून माझीच मी नव्हती, माझीच मज नोळखती, अहंता ममता भ्रांती विषयांध झाले.